5 मई को हुई बेमौसम बारिश से वारदोली गांव के स्थानीय लोगों का काफी नुकसान हुआ था तथा उन्हें कई समस्याओं का सामना करना पड़ा था। इस बेमौसम बारिश के कारण लोगों के घर के छत भी उड़ गए थे, जिसके बाद यहां पर माननीय विवेक पाटिल ने पीड़ित लोगों से मुलाकात कर स्थिति का जायजा लिया था। हालांकि वारदोली के ठाकुरवाड़ी के स्थानीय लोगों की मदद के लिए मुंबई की नुसी ITF ट्रस्ट सामने आई है। इस ट्रस्ट के माध्यम से यहाँ के लोगों को छत बनाने के लिए पत्र वितरित किए गए। इस दौरान वारदोली गांव के पूर्व सरपंच पंढरीनाथ पाटिल, पूर्व उप सरपंच श्यामशेठ मोरे आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान नुसी ITF ट्रस्ट द्वारा यहाँ के लोगों को किस प्रकार मदद की गई, इस बात की जानकारी पंढरीनाथ पाटिल ने दी। दिनांक 5/5/2015 संध्याकाळी 7:15-7:30च्या टायमाला झालेला वादळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह जी माझ्या आदिवासींची भरपूर मोठी हानी झाली होती। जवळजवळ आलटेप ठाकुर्डी वारदोली याची भरपूर हानी झाली होती आणि आम्हाला काही सुचत नव्हतं। सरकारी मदत मिळेल करून अजूनपर्यंत तर मिळाली नाही, पण तांदळाची ग्रामपंचायत गुरुगावांच्या वारदोलीने सुद्धा मदत केली। चांगल्या प्रकारे त्यांना धान्य आम्ही देण्यात यशस्वी झालो। तहसीलदारांनी सुद्धा तात्काळ काका मोरे श्यामशेठला आम्हाला भेट घालून दिली आणि ते सुद्धा महिन्याचं रेशन दिलं। पण अशी एक दानशूर व्यक्ती होती माझ्या मनामध्ये का नुसी IT ट्रस्टचे मॅनेजर साहेब कुंदरे साहेब यांच्याकडे मी तात्काळ आदिवासींना घेऊन गेलो आणि ते एकही सेकंदाचा पण विलंब न करताना मला म्हणले पंढरी पाटील तुम्ही माझे चांगले मित्र श्यामशेठ मित्र आहात आणि मी हे तुमच्यासाठी जरूर करीन। मी पाणी करण्यासाठी बिचारे लगेच धावत आले। मला सांगले एक अर्ज द्यायला लागेल तुम्हाला। माझे आदिवासी बांधव पण माझ्या पाठी होते आणि एकही क्षणाचा विचार न करता या माणसाने एवढी मोठी व्यक्ती माझ्या वडिलांसारखी साहेब आहेत आणि खरोखर मला एवढा गर्व सांगावंशी वाटतं, एवढा आनंद वाटतो, गर्व झालाय मला। मी प्रत्येक लोकांना भेटेल त्यांना सांगतो अशी माणसं जर जगात असतील, अशी माणसं जर चांगली स्वच्छ चारित्र्याची जर असतील तर खरोखर गोरगरिबाला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि खरोखर ते लगेच आज जवळजवळ लाखाचा ऐवज या ठाकरोडीसाठी दिला, पत्रा दिले, खोकं दिले, पाईप दिले, दाफे दिले। मी खरोखर मनापासून मी माझ्या आयुष्यात एवढं दानशूर व्यक्ती किंवा अशी कुठेच बघितलं नव्हतं।